नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश आणि मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकण या ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, मी बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आहे कारण मी मध्यंतरी थोडा बिझी होतो कामात, तर त्यामुळे खूप टायमानंतर ब्लॉग बनवतो आहे. तर हा ब्लॉग आहे परत एकदा शिपवर जाण्यासाठी. तर आता मी माझी परत एकदा जॉईनिंग आहे, तर हा पुन्हा एकदा मोठा ब्लॉग बनवतो आहे. शॉर्ट व्हिडिओ तर मी टाकत होतो, पण आता हा परत एकदा नवीन ब्लॉग चालू केला आहे आणि शिपवर चाललो आहे. तर आज तारीख आहे 30 आणि माझी फ्लाईट आहे 31ची. तर मी आता इथून निघतो आहे. पॅकिंग वगैरे तर झाली आहे, आता फक्त इथून निघायचं आहे. तर चला आपण भेटूया पुढे. तर ही एक बॅग आहे, त्याच्यामध्ये माझं पासपोर्ट सीडीसी डॉक्युमेंट्स आहेत, प्लस ही बॅग आहे. ही तर मी कॅरी करतोच, त्याच्यात काही नसलं तरी ही घेतो. आणि मेन बॅग ही आहे, ही बघा. आता ही बरीच जड झाली आहे, ऐक ही खूप जड झाली आहे. तर आता आपण पटापट शूज घालूया आणि मग निघूया. या घरातला आजचा असता दिवस. जराशी साखर आहे पुढे का डायलॉग आहे का? डायलॉग आहे असं आई वडिलांचं नाव काढ. डायलॉग आहे का? तर देवाच्या पाया वगैरे पडून झाल्यात आणि ही आपली बॅग आणि थोडीशी साखर काढूया, थोडीशी. तर निघूया आता आपण. हाय हाय कर. हाय बँड्रा. तर मित्रांनो, फायनली आम्ही दीदीच्या इथे दादरला पोचलो आहे. आता इकडून आम्ही दीदीकडे जाऊ, तिकडे थोडा वेळ रेस्ट करू आणि मग एअरपोर्टसाठी निघू. तर चला आपण एअरपोर्टला निघताना तुम्हाला भेटूया. नाही बाय, दादर आई. दीदी कमरेला त्रास नाही आला. वरचा काढलाय. दीदी फादर. ते आतमध्ये इथे कुठेतरी थांबव, नंतर मग काय एवढं पुढे आहे इथे आहे ना. हा, इथेच थांब कुठेतरी, इथून जाता येईल ना आतमध्ये. दीदी बाय 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 बाय. टाटा. मित्रांनो, फायनली आतमध्ये एंट्री केली आहे. तर आपण आता फ्लाईटचा नंबर बघूया आणि त्याच्यानंतर चेकिंग आणि इमिग्रेशन क्लिअर करून मग मी तुम्हाला भेटतो.
सगळं क्लिअर करून मग बोलूया. मित्रांनो माझी अजून फ्लाईट काय लागलेली नाही. अजून काय टाईम, माझी 6:10ची फ्लाईट आहे आणि इथे 6पर्यंत तर रियादची म्हणतो फ्लाईट आहे. तर मी आता फ्लाईटचा वेट करतो आहे चेकिंगचा. तर बघूया कधीपर्यंत लागतं. आणि हे इथे काही लोकांचं चेकिंग चालू झालं आहे आणि माझं अजून चालू झालं नाही, म्हणून मी इथे माझं लगेज घेऊन उभा आहे. चेकिंगचा वेट करतो आहे, अजून फ्लाईट लागली नाही. बघूया किती टाईम लागतो. तो म्हणजे माझ्या मित्रांनो इथे पूर्ण हे लिकर शॉप आहे. लिकर शॉप हे पूर्ण कस्टमचं लिकर शॉप. मित्रांनो इमिग्रेशन झालं आहे क्लिअर आणि आता मला 5:50ची बोर्डिंग आहे. तर त्याच्या आधी मी इकडे थोडं फिरतो आहे. तर मी तुम्हाला हे इकडचं कस्टम ड्युटी दाखवतो कसं आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टचं. 1 मिनिट थांबा. असलं आहे हे पूर्ण कस्टम आहे. इथून काही घेतलं तरी कस्टममध्ये चेक नाही होत. काही घेऊ शकतं. चॉकलेट्स आहेत हे बघा, इथे ॲथॉनबर्ग नावाचं चॉकलेट आहे. भरपूर सारे चॉकलेट्स आहेत. हे आपलं इंडियाचं कस्टम आहे. सगळं मिळतं आहे ते, सगळं A to Z गोष्टी, बॅगेज सगळं आहेत. आणि आता इथे बघायचं मला की माझी फ्लाईट कुठे आणि गेट कुठे आहे. तर ते आपण नंतर बघूया. आपल्याकडे अजून 1-1.5 तास आहे. 6 वाजताची फ्लाईट आहे आपली. तर त्याच्या आधी आपण गेट इन करू शकतो. आपलं इमिग्रेशन तर क्लिअर झालं आहे तर काय टेन्शन नाही. आपली बघा गल्फ एअर G5057 6:05 आहे बहरीनला. मुंबई टू बहरीन 70D ऑन टाईम. तर आपण आता थोड्याच वेळात तिकडे गेटवर जाऊया आणि मग तिकडे जाऊन बसूया. मग तिकडे जेव्हा आपलं चेकिंग होईल आतमध्ये तेव्हा मग आपण चेकिंग करून मग फिनिश होऊया. सकाळी 6 वाजताची आणि आत्ता तर वाजले 4. तर अजून खूप टाईम आहे आपल्याला. मित्रांनो मला खूप पाण्याची ताण लागली आहे. तर आता इथे ना मी पाण्याची बॉटल बघतो कुठे मिळते आहे का. जर इकडे पाण्याची बॉटल मिळाली तर इकडूनच पाणी घेईन. खूप ताण लागली आहे पाण्याची. तर बघूया कुठे पाणी मिळतं आहे का. तर आपला गेट या साईडला आहे. गेट 78पर्यंत इथे आहेत. तर आता आपण पाणी तर बघूया कुठे मिळतं आहे नाही मिळतं आहे. लेट्स सी. इथे पाणी आहे, बघूया इथे पाणी मिळतं का. तर जिथे मिळेल तिथून घ्यावं लागेल आणि माहीत नाही किती एक्सपेन्सिव्ह असेल. बट ठीक आहे, पाणीच आहे, पाणी ते घ्यावंच लागेल. तर बघूया पुढे पाणी मिळतं आहे का. नंतर लास्ट टाईम मी जेव्हा चाललेलो सौदीला तेव्हा मी दुसरा गेटला गेलेलो. तर तिकडे पाण्याची सोय होती, म्हणजे तिकडे शॉप्स होते आतमध्ये अजून. तर तिकडे पाणी मिळत होतं. पण आता इथे बघूया पाणी मिळतं आहे का. पहिला तर आपण आपल्या गेटवर पोचूया 70ला. त्याच्यानंतर मग पुढे बघूया. एक्सिलेटर आहे. जी मशीन आहे ती तर आपल्याला यूज करता येत नाही. कशी करायची माहिती नाही. आता हे ह्याच्यामध्ये कॅश असते नाही असते काय आयडिया नाही मित्रांनो. आता कसं करायचं माहीत नाही. ठीक आहे, इथे विचारूया कोणाला तरी की काय प्रोसेस आहे आणि मग पाण्याची बॉटल घेऊया. आणि इथे अर्धा लिटर पाण्याची बॉटलची प्राईस बघा किती आहे. 65 रुपीज. मॉन्स्टर 125 रुपीज. किती महाग आहे बघा फक्त पाण्याची बॉटल. खूप महाग आहे ते. आपला गेट आहे गेट नंबर 70. तर आपण आता खाली जाऊया आणि मग सरळ जाऊया. एकदम लास्टला आहे आपला गेट. सो लेट्स सी. मित्रांनो फायनली मी एक पाण्याची बॉटल घेतली. ही बघा, ही अर्धा लिटर पाण्याची बॉटल आहे. याची प्राईस गेस करा किती आहे. मी ही
बॉटल आपला इंडिया म्हणजे कुठे बाहेर घेतली असते ती याची प्राईस 10 रुपये असते, 10 रुपये. बट ही मला एअरपोर्टला हीच बॉटल 70 रुपयाला पडली. 70 रुपये ही बॉटल, म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. मित्रांनो, फायनली आपण गेट नंबर 70 कडे आलो आहे. तर आपण आता इथे 70B इकडे जाऊया. आपलं चेक इन 70B पासून आहे, तर तिकडे जाऊया आणि तिथून बघूया. आता इथे 70A आणि 70B. अच्छा, इथे अजून चालू नाही झालं. ठीक आहे. हे बघा, आता इकडे एक दुबईची फ्लाईट लागली आहे आणि ह्याच्यानंतर मग आपली फ्लाईट आहे. तर इथे आता ह्यांचं जेव्हा चेकिंग होईल, हे सगळं संपेल, त्याच्यानंतर मग सेम ठिकाणी आपली फ्लाईट लागेल. तर आता थोडं बघूया. आता ती लोक म्हणत होते का ती गेट नंबर चेंज पण होऊ शकतो. तर डिस्प्लेवर बघा. तर थोड्या वेळ बसूया, कारण का 6 वाजताची आणि 5:25 गेटला जायला सांगितलं चेकिंगसाठी. मग तोपर्यंत थोड्या वेळ बसूया. हे बघा, एअरपोर्टला पोचलो आहे आणि मला गरम बघा एवढं होतं. मध्ये इकडे AC असते, बट स्टील मला खूप गरम होतं. खूप म्हणजे खूप भयंकर घाम आला एअरपोर्टला असून पण. आणि फायनली मित्रांनो, 4 महिन्याच्या सुट्टीनंतर परत एकदा शिपवर चाललो आहे. तर आता बघूया कधी रिटर्न आहे. साइन ऑफचं आमचं काय ठिकाणं नसतो, कधीही साइन ऑफ होतं, पण साइन ऑन टायमावर करावं लागतं. आता 6 वाजताची फ्लाईट आहे, ती मी तिकडे 10पर्यंत पोचेन. म्हणजे ऑलमोस्ट 4-5 तास लागतात. तिकडच्या 10 वाजता, म्हणजे आपला इकडे तेव्हा 12 वाजले असतील. 12, 12:30, 1 वाजला असेल. ठीक आहे. फायनली लेनमध्ये एंटर झाल्यात. तर आता वेट करतो फ्लाईटमध्ये चढायचं. फायनली एंट्री होते फ्लाईटमध्ये जायची. फायनली विंडो सीट भेटली. सगळे पॅसेंजर्स येतात आणि आपल्याला विंडो सीट भेटली आहे. 1 नंबर. सगळ्या टाईपचे पिक्चर आहेत. 3 इडियट्स, टॉम अँड जेरी, सगळे गेम्स पण खेळू शकतो. हे गेम्स पण खेळू शकतो. ठीक आहे. 3.5 तासाच्या फ्लाईटमध्ये हे सगळं मिळतं. आपण बघूया 3 इडियट्स बघूया, नाही तर मग आपल्या फोनमध्ये स्पायडरमॅन आहे. आणि सकाळचे 6 वाजलेत. सकाळचे 6 वाजलेत. अजून 6:05चा टायमिंग होता, पण डिले झाला. ठीक आहे. हां, हो, वातावरण मस्त आहे.
फायनली बॅरेन आला. तर इथून दुसरी कनेक्टेड फ्लाईट आहे. हे बघा इथे बॅरिनला इथे आपण वेट करून गेम पण खेळू शकतो. इथे PS लावलेले आहेत, चेस आहे. आता ना सेकंड फ्लाइट है गल्फ एयर 103 दमाम 12B 9:45. खूप टाईम आहे आता तर 7:35 झालेत ना. बॅरिन एअरपोर्ट, हा बॅरिनचं एअरपोर्ट आहे आणि इथे सगळं लिहिलेलं आहे. हे बघा याच्यावर कुठे काय आहे, डायनिंग, शॉपिंग सगळं लिहिलेलं आहे. आणि हे बॅरिनचं एअरपोर्ट आहे. ड्युटी फ्री पण आहे इकडे बघा, खतरनाक. हे बॅरिनचं ड्युटी फ्री आहे, असलं भारी आहे इथे. अरमानी दे का, अरमानी पण आहे, खतरनाक आहे. बॅरिन ड्युटी फ्री एक नंबर. इथे गेमिंग झोन पण आहे बघा, खतरनाक. इथेही जाऊ शकतो ना. हे बघा इथे PS वगैरे लावलेले आहेत. PS वगैरे पण लावले आहेत. ते चार्जेस असतात का काय असणार? हां ते बघा तिकडे एवढं लावलं आहे. हां पैसा तर असणार, हो फ्री नसणार. तिथे PS लावले आहेत, PS. आणि इथे लहान पोरांना खेळायला वगैरे खतरनाक आहे. पूर्ण मस्त एअरपोर्ट आहे, नंबर. बॅरिन इंटरनॅशनल एअरपोर्ट खतरनाक. यो इकडे रुलॅक्स आहे, इथे कॅरेक्टर आहे, गोल्ड आहे. एअरपोर्टला पण गोल्ड मिळतं, खतरनाक. लेक्सस बघूया, लेक्सस विन लेक्सस LX 600. वाव काय गाडी आहे, खतरनाक गाडी आहे. गाडी बघा मित्रांनो, लेक्सिस, बापरे खतरनाक गाडी आहे, एक नंबर. खतरनाक असली वाटते बघा ना, पूर्ण शाईन पण मारते, मस्त एक नंबर गाडी आहे ना. रनवे मस्त आहे. ते रनवेवर एक दगड नसतो त्यांच्या, सगळं क्लीन करतात. आणि ती गाडीच फिरत असते त्यांची रोड, म्हणजे एक कोण आला का लगेच गाडी फिरते. पूर्ण रनवे क्लिअर करतात ते लोक. बॅरिन इंटरनॅशनल एअरपोर्ट. मला वाटलं का कनेक्टिंग महाग पडते. हे आपलेच पायलट चालले वाटते, गल्फ स्टेज आहेत. व्हिडिओ करत होतो, माझा डिलीट करायला लागला का इथे आम्ही दमामला पोहोचलेत. आता फक्त बॅग कलेक्ट करतो. तर बॅग कलेक्ट करू आणि मग आपल्या एजंटला भेटू. हे बघा माझी बॅग तिकडे आहे, ती रेडवाली. से शुरू हुआ है, पनौती है तुम. चलिए ठीक है.
समुंदर का माफिया